करूया। भुजबळांच्या अटीनंतर 15 तास उलटले पण अद्याप निर्णय झालेला नाहीये। आधी समीर भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्या अशी भुजबळांची अट असल्याची सूत्रांची माहिती। शपथ दिल्यावरच राज्यसभेचा अर्ज भरणार असं भुजबळांची अट असल्याचं कळतंय। भाजप पक्ष श्रेष्ठींकडून अजून ग्रीन सिग्नल नाही अशीही सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादी भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी देण्यास तयार असल्याचं कळतंय, तर भुजबळांनी घातलेल्या अटीमुळे उमेदवारी अद्याप जाहीर नाही असंही सूत्रांमार्फत कळतंय। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार यावरून राजकीय हालचाली सुरू झाल्यात। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या या रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानं आता नव्या चर्चा सुरू झाल्यात। शनिवारी भुजबळांनी पार्थ पवार, सुनील तटकरे, पटेलांसह मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुतण्या समीर भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी छगन भुजबळ आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिपदाच्या फेरबदलाबाबत हायकमांडकडे विचारणा करावी लागेल असं सांगण्यात आलं अशी सूत्रांची माहिती आहे। भुजबळांच्या अटीबाबत अद्याप भाजप हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही। आता नवनीत राणांनी मुंबईमध्ये येऊन सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। रविवारी सकाळी देवगिरीवर नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। नवनीत राणांना खासदारकीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार अशी सूत्रांची माहिती आहे। गुरुवारी नवनीत राणा आणि रवी राणांनी वर्षाभर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। ही जागा भाजपच्या वाट्याला यावी आणि भाजपच्या कोट्यातून उमेदवारी मिळावी यासाठी राणा दाम्पत्य मोर्चे बांधणी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे।